श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती तयासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य व्रत अल्पमेती के विवर्णो। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उददी सम। सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे। टोळे आज्ञा पिले सेवका जो वरी आम्ही येऊ का तो वरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा। टोळ गेली या परतोणी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिवनच ते मानले। तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येथे राजस्वेच्छेने। ते एक अविंद होता तो करितयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदले येथे राजग्रहासी आले देसिका मधीनो आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राजभेटी परम भाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती एक राहती मौन धरिती किती एका चरणी उभे राहून सदा विलोकती गगन एक गिरी गौरी बैसोन तपश्चर्या करीताती। एक पंचाग्नी साधन करीते एक पवनाते बक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचारिती। एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करती एक बांधिती देवालय। परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केली यासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ। योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती स्वामी ते भोजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परम ज्ञानी असती ते। अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले। तैपासून या जगात तया नगराचे नाव गाजत प्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले। चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली। आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामी राजी येती बहुधा न जाणती फिराव्या। लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात येती विख्यात पातले। राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नर नारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय वाणी गावात येऊनी फार दिवस झाले। परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जावणी लवलाही भेटू तया येतीवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली तोची येती मुते पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची। सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित। दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले। खून पडली अंतरी स्वामी केवळ अवतारीय भक्ती गेली पळवणी दुरी चरणी भक्ती घडली ते। सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये। निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरुण विष्णू नाचे ब्रह्मानंदे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसुत्त तृतीयोध्याय गोळा। श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशी तृतीयोध्याय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।